हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना. तर मी काल व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्याबरोबर काय झालं ते. तर चला म्हटलं तुम्हाला आज तिथून पुढचं सांगते की काय झालेलं आहे ते. तर माझ्या बाबतीत असं झालं की मी यूट्यूब चॅनल चालू केला आणि 2 वर्षानंतर म्हणजे ॲक्च्युली मला 2 वर्ष लागले. त्याच्यानंतर वॉच टाईम फुल झाला माझा आणि सबस्क्रायबरही भरपूर म्हणजे 1000 झाले. त्यानंतर मी थोडे दिवस काय झालं दुर्लक्ष केलं आणि व्हिडिओ टाकणं हे दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला सांगते माझ्या मोबाईलची अवस्था अशी झाली होती. हा मोबाईल होता माझ्याकडे. ह्या मोबाईलमध्ये मी ॲक्च्युली हा चॅनल चालू केला होता. हा हा मोबाईल आहे विवोचा आणि पाहू शकता तुम्ही विवोचा मोबाईल आहे. तर हा मोबाईल फुटला माझ्याकडून आणि खराब झाला. त्यानंतर मला लवकर मोबाईल घेणं शक्य झालं नाही आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ येणं बंद झालं आणि त्याच वेळेस नेमका यूट्यूबकडून ईमेल आला होता मला की हा मोनेटायझेशनसाठी अप्लाय करण्यासाठी आणि मी दुर्लक्ष केलं. मी मोबाईल बघितला नाही आणि त्याच्यामुळे माझा चॅनल मोनेटाईज झाला नाही. तर असं तुम्हाला म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही सातत्याने जर काम करत असाल तर तुम्हाला एक ना एक दिवस फळ त्याचं मिळणारच. म्हणजे तुम्ही जर एक जॉब करताय त्या पद्धतीनं जर यूट्यूबला पाहिलं ना तर 100% तुम्हाला यश मिळणारच. म्हणजे त्याच्यात तुम्ही सक्सेसफुल होणार. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगते की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्याकडे साधा मोबाईल जरी असला म्हणजे साधाच म्हणजे स्मार्टफोन पाहिजे. त्याच्यात व्हिडिओ क्वालिटी चांगली पाहिजे. व्हिडिओ क्वालिटी चांगली म्हणजे काय तर की व्यवस्थित क्लिअर दिसलं पाहिजे. बाकी दुसरं काही नाही की तुम्ही मेकअप करून बसा व्हिडिओ काढ असं नाही काय. आपलं काय इथं फॅशनचा शो नाही किंवा आपण हे करत नाही. साधी सिंपल आपल्याला कुकिंग व्हिडिओ काढायच्यात किंवा आपण जे काही करतो जे म्हणजे आपली जी कला आहे अंगात आपल्या गुण आहे चांगला तो तो म्हणजे हे करण्यासाठी दाखवण्यासाठी प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काही एकदम मेकअप करायची गरज नाही. जसं की पाहू शकता मी काही मेकअप केलेलं नाही. आपले नॉर्मल साधे ओरिजिनल व्हिडिओसुद्धा व्हायरल होऊ शकतात आणि मी पाहिलेलं आहे. जे की ज्यांना यूट्यूबचं माहिती नाही किंवा काही नाही ते असे सुद्धा ॲक्च्युली व्हिडिओ व्हायरल होऊन आज ते भरपूर कमवतात. तर आपण का नाही कमवणार? आपण तर शिकलेलो आहोत थोडंसं. म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडी तरी माहिती आहे. काही तर असे लोक आहेत की ज्यांना काही माहिती नाही आहे. ते दुसऱ्याकडून माहिती घेऊन यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात आणि त्याच्यात व्हिडिओ टाकतात. त्याच्यात थंबनेल हे करत नाहीत व्यवस्थित तरी तरी पण. तर माझं फक्त एकच सांगणं आहे ह्याच्यामध्ये असं आहे यूट्यूबमध्ये की तुमची रिॲलिटी पाहिजे आणि तुमच्या स्वतःचं जी काम आहे म्हणजे स्वतः काय करतात ते. आता समजा व्हॉईस ओव्हर आपण दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन दुसऱ्यांचा टाकू शकत नाही आहे. तो नाही उपयोग नाही त्याचा. आपण स्वतः काय करतोय ते दाखवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे की तुम्ही स्वतः जी मेहनत करताय ती दाखवायची त्याच्यामध्ये. की तुम्ही काय म्हणजे कुकिंगचा चॅनल असेल किंवा व्लॉगिंगचा चॅनल असेल तुमचा, तर तुम्ही स्वतःचा आवाज स्वतः काय करताय ते दाखवलं ना तर तुम्ही थंबनेल वगैरे काही बाकी थोडे दिवस तुम्हाला माहिती होईपर्यंत थंबनेल तुम्ही नाही टाकला तरी म्हणजे क्रिएट नाही केला तरी चालते. तुम्ही आहे असा व्हिडिओ साधा टाका. फक्त व्हिडिओमध्ये जे आहे ते काहीतरी चांगलं घेण्यासारखं पाहिजे. आणि इतकं हे चांगलं माध्यम आहे यूट्यूब की खरंच इतक्या जणांची लाईफ चेंज झाली. आज न शिकलेली म्हणजे आज शिक्षणाला एक वेळेस महाग म्हणजे टाकलेलं आहे. पण शिक्षण ही भरपूर महत्त्वाचं आहे. आत्ताच्या ज्या पिढीला पुढं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की शिक्षण न घेता काही होणार नाही कारण ते तात्पुरतं असतं. पण यूट्यूबमध्ये असं झालेलं आहे की जे शिक्षण नाही घेतलं त्यांनी पण नंतर त्यांनी शिकलेले आहेत ते की यूट्यूब कसं चालवायचं, कसं थंबनेल क्रिएट करायचं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर काही गोष्टी माहिती नसल्या तर तात्पुरतं तुम्ही जे आहे रिअल आपले व्हिडिओ ते टाका. ब्लॉगिंग सुरू करा आणि ह्याच्यातून तुम्हाला नंतर हळूहळू समजू लागेल की काय करायचं काय नाही ते. आणि जे आहे ती कला तुम्ही तुमची दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. आता तुम्हाला मी सांगते की कुकिंग चॅनल पण खूप आहेत. खूप म्हणजे खूप आहेत. अगणित आहेत. म्हणजे ते ॲक्च्युली इतके आहेत की ते यूट्यूब ओपन केलं कुकिंग चॅनल टाकलं की सगळे लाईन येतात. तसं ब्लॉगिंगचे पण आहेत, ट्रॅव्हलिंगचे पण आहेत. पण त्यातून कोणाचा व्हायरल होईल सांगता येत नाही. कोणाला त्याच्यात हे होईल. तसं आपलं रिअल जे येतं ते आपल्या आता बघा जिल्हा असतो. जिल्हा चेंज झाला की खाणं पण चेंज होतं आहे. टेस्ट पण चेंज होते. तसं प्रत्येकाचं ह्याच्याप्रमाणे
कुकिंगच्या ह्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे ते खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जेवण म्हणजे बघायला मिळतं. आता कोणी पुणे असेल, कोणी मुंबई, कोणी सातारा, कोणी सोलापूर, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे. तर असं नाही की आपल्याला म्हणजे जे आहे ते आपण आपल्या जे येतं ते जर दाखवलं ना, तर तिथे ना तुमचा व्हिडिओ व्हायरल होणारच 100% ठरलेला आहे. आणि जर काही गोष्टीची माहिती नसेल तर असं नाही की तिथं बाबा मी आता काय करू, असं नाही आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी अजिबात घाबरायचं नाही. माझं तर हेच मत आहे, अजिबात घाबरायचं नाही. चांगल्या गोष्टी करण्यासाठी अजिबात घाबरायचं नाही. तर पाहू शकता माझ्या चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की मी जे आहे त्या मोबाईलने माझं साधं असं की मी एकदम डेकोरेट वगैरे नाही केलेलं, तरी पण व्ह्यूज आहेत, बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत. आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे, की असं डायरेक्टली लगेच मोठा मोबाईल घ्यायचा, म्हणजे चांगला OnePlus घ्यायचा आणि त्याने म्हणजे आत्ता जे नवीन मोबाईल आलेला आहे तो 17 Pro Maxचा तो घ्यायचा आणि त्याने व्हिडिओ नाही. आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे. तर माझं एकच सांगण्याचं तात्पर्य आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीला की जे नवीन आहेत त्यांनी माझ्यासारख्या चुका करू नका. सातत्य ठेवा आणि एक ना एक दिवस व्हिडिओ व्हायरल होणारच. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. थँक्यू. धन्यवाद.